नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत लहानशा भुकेसाठी तहान लाडू भूक लाडू. तर कदाचित वाटेल की उन्हाळ्यामध्ये हे लाडू उष्ण पडतील, पण तसं नाही आहे. खूप वेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे जास्त पिलं जातं, त्याच्यामुळे हे पौष्टिक लाडू म्हणजे एक अतिशय चांगला ऑप्शन आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी प्रत्येकी 20-20 ग्रॅम असे मिक्स सीड्स घेतलेत. भोपळ्याच्या बिया, मगज आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत. खोबरं घेतलं आहे 50 ग्रॅम, बदाम घेतलेत 60 ते 70 ग्रॅम, 10 ग्रॅम अक्रोड आणि 10 ग्रॅम पिस्ता घेतलं आहे. या व्यतिरिक्त मी काजूसुद्धा घेतलेत आणि इथे गूळ घेतला आहे मी 170 ते 200 ग्रॅमच्या अंदाजाने घेतलेला आहे. काजू मी शूटिंग घ्यायच्या अगोदरच भाजायला ठेवले होते, तर सुकंच भाजून घ्यायचं आहे. सर्व हे जे मिश्रण किंवा जिन्नस आपण घेतलेत ते पण वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे, कारण बदाम भाजायला वेगळा वेळ लागतो. काजू मी थोडे तुकडे करून घेतले होते, त्याच्यामुळे ते भाजायला मला वेगळा वेळ लागलेला आहे. तर अशा प्रकारे त्यातलं जे ऑइल आहे काजू बदाम यांच्यातलं ते रिलीज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी मी खोबरं भाजायला घेते. हे सुद्धा सुकंच भाजून घ्यायचं आहे, तूप वगैरे काहीही न घालता. पण खोबरं भाजताना यातलं फक्त मॉइश्चर निघून जाईल एवढंच भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर वगैरे बदलून घ्यायचा नाही आहे आपल्याला. तर एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. मग आपलं खोबरंसुद्धा बऱ्यापैकी भाजून होतं. खोबरं भाजून झाल्यानंतर मिक्स सीड्स जे आहेत ते मात्र मी एकत्र घेते आहे, कारण तसा काही जास्त वेळ लागत नाही भाजायला आणि छोटी छोटी साईज असल्यामुळे बऱ्यापैकी एकदम भाजलेसुद्धा जातात. तर इथे ज्या भोपळ्याच्या बिया घेतल्यात मी या सॉल्टेड आहेत. किंचितचं मीठ टाकलं की चव लागते ना पदार्थाला, त्याप्रमाणे हे आहे. तर याच्याऐवजी तुम्ही पिस्ता खारा वापरला तरी चालेल किंवा भोपळ्याच्या बिया ह्या खाऱ्या, किंवा साधं वापरलं असेल तर किंचितचं मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता या ठिकाणी अक्रोड आणि पिस्ता जे राहिले होते ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजून घ्यायचं कारण काय आहे, तर भाजल्यामुळे यातलं ऑइल रिलीज होतं, टेस्टला खूप छान लागतात आणि मॉइश्चर कमी झाल्यामुळे टिकतात पण जास्त. आता हे सगळे जिन्नस आहेत ते मिक्सरला आपल्याला भरड काढल्यासारखे दळून घ्यायचे थोडक्यात, म्हणजे जाडसरच ठेवायचे. जर कोणाला अगदीच दाताखाली ड्रायफ्रूट्स आवडत नसतील किंवा लहान मुलं खायला कंटाळा करतात, अशा वेळेला त्यांची पूर्ण पावडर केली तरी चालेल. तर पल्स मोडवरती आपण हे वाटून घ्यायचं आहे. बदाम जरा कुटून घेतले तरी चालतील, कारण बदाम बरेच वेळेला जाडसर राहतात, त्याच्यामुळे कुटून नंतर पल्स मोडवरती बारीक केले तरी चालतील. आणि खोबरंसुद्धा आपल्याला पल्स मोडवरतीच हे करायचं आहे आणि हे सगळे जिन्नस थंड झाल्यावरतीच वाटून घ्यायचे आहेत, नाहीतर त्याला तेल सुटतं आणि मग परत चव वेगळी होते त्यांची. या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर खजूर वगैरे टाकलं तर चालेल, पण मग अतिउष्ण पडेल ते, म्हणून मी या ठिकाणी खजूर वगैरे वापरलेलं नाही आहे. आणि या सगळ्यांची पावडर करून घेतली की ही आपल्याला एकजीव करून घ्यायचे. या ठिकाणी 30 ते 40 ग्रॅम ना शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे. शेंगदाण्यामुळे सुद्धा चव येते लाडूला आणि मेन म्हणजे पौष्टिकसुद्धा आहेत, त्याच्यामुळे शेंगदाणेसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मी आधी विसरले होते, त्याच्यामुळे मी आत्ता दाखवते. शेंगदाणेसुद्धा अगदी व्यवस्थित मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे. मी या ठिकाणी खोबरंसुद्धा बारीक करून घेतलं होतं पल्स मोडला लावून. जास्त बारीक नाही करायचं आहे, अगदी तरदरीत वाटून घ्यायचं आहे. आणि या इथे 1 चमचा खसखस घेतली आहे मी, तीसुद्धा अगदी म्हणजे गॅस बंदच केला आहे मी. जेवढा गरम तवा आहे त्याच्यावरतीच 2 मिनटं परतून घेणार आहे मी. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला हवे तसे बारीक किंवा भरड घालून त्यांची एकत्र करून घ्यायचे. आता जो गूळ घेतला आहे ना मी, तो अंदाजाने घेतला आहे. 170 ते 200 ग्रॅम गूळ याच्यासाठी लागू शकतो. आणि गुळाला जर गोडवा कमी असेल तर थोडा अजूनसुद्धा गूळ घालायला लागू शकतो. या ठिकाणी 4 ते 5 टीस्पून असं मी तूप घेते आहे. तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे आणि गूळसुद्धा फक्त वितळून घ्यायचा आहे. त्याचा पाक वगैरे आपल्याला काहीही करायचं नाही आहे, पण गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे. गूळ हा कढईत टाकल्यापासून त्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे वितळेपर्यंत, नाहीतर खाली चिकटू वगैरे शकतो. त्याच्यामुळे गूळ व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं लिक्विड मी वापरलेलं नाही आहे, फक्त तुपामध्येच करते. आणि हा गूळ साधा आहे, चिक्कीचा गूळ वगैरे आपल्याला वापरायचा नाही आहे. आता गूळ मेल्ट झाल्यानंतर लगेच मिक्स केलेल्या ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये
गूळ लगेच घालायचं आहे आणि हे मिश्रणसुद्धा लगेचच ढवळत एकत्र करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं की सुकलं जातं ते गुळामुळे आणि मग लाडू वळायला जरा कष्ट पडतात. आता याच्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि अगदी थोडी जायफळ पूड मी घालून घेते आहे. अगदी थोडंसं जायफळ घातलं, याच्यामुळे ना चव खूप छान लागते. आणि आत्ता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत आपल्याला. तर लाडू वळण्याआधी ही माझ्या मैत्रिणीने टिप्स सांगितली आहे की एका बाजूला हे मिश्रण लावून ठेवायचं, म्हणजे खालचं मिश्रण गरम राहतं, वरचे लाडू आपण वळेपर्यंत खालचं मिश्रण असं घट्ट वगैरे होत नाही किंवा मग व्यवस्थित वळता येतं. तर अगदी बाईट साईजचे लाडू, म्हणजे छोट्या साईजचे लाडू, एक 15 ते 20 ग्रॅमचा एक लाडू असला पाहिजे. अशा प्रकारे हे आपण एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि एवढेच लाडू दिवसाला एक खाल्ला लहान मुलांनी आणि त्याच्याबरोबर कपभर दूध असेल तर उष्णतेचा वगैरे पण त्रास होत नाही आणि मुलांच्या वाढीसाठी जे पौष्टिक घटक लागतात किंवा जे पोषण लागतं ते सुद्धा याच्यामुळे अचीव होतं आहे. त्याच्यामुळे हे लाडू अगदी उन्हाळा आला आहे मग कसे करायचे असे वगैरे काहीही मनात शंका न बाळगता केले तरी चालतील. तसे आपण उन्हाळा आला म्हणून चिकन मटण खाणं सोडत नाहीच ना. त्याचप्रमाणे आहे, फक्त लिमिटमध्ये खाल्लं की सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाडू वळून घेते मी आणि पौष्टिक असल्यामुळे मुलं खातात, मोठ्यांसाठी पण चांगले आहेत. तर अशा प्रकारे कधी ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्ही केले नसतील ना तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.